मंडळी, मी गेलो होतो मार्केटला फिरत फिरत छोट्याला घेऊन असा सहज आपला फेरफटका मारायला. तितक्यात आपल्या छोट्याने बघितले अंडे. मला बोलला, पप्पा अंडे घ्या, आज अंड्याचं काहीतरी कालवण बनवून चारा. घरी आणलो अंडे, मस्तपैकी त्याला एकदम छान पैकी असं बघा गुळगुळीत बघून गरम पाण्यात टाकलो. शिजून घेतले घेतले त्याला मस्त सोला लागलो. तितक्यात अंड्याने मला आवाज दिला, बाबा कशाला आमचे कपडे काढालास, नको सोलू आम्हाला, उगा राहू ते तसंच राहू दे आम्हाला. बोललो, गड्या आता सोलू दे, जरा पोरांना खायचंय त्याच्यामुळे तुला सोला लागते, तर राग मानू नको, मग मला सोलावं लागेल तुला. असंच करून मी फटाफटा जेवढे पण अंडे होते, 6-7 अंडे होते, ते सगळं व्यवस्थित एकदम सोलून घेतलं गड्यावर. त्याच्यानंतर मग काय आता विचार करत होतो काय करावं. नंतर मला खोबरं खिसणं दिसलं. मी बोलत चलाच काहीतरी वेगळंच करू. मग घेतलं खोबरं खिसणी आणि गारा 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 एकदम मस्त पैकी याला खिसून घेतलो. आणि निघते तर काय किमा झाला की राव याचा. किमा जसं झालं मग डोक्यात आठवण आला, आपण नुसतं मटणाची आणि चिकनची नुसतं किमा खात राहतो, कधीतरी काहीतरी वेगळंच खावं. तर त्यावेळी मी विचार केला, आज अंड्याचाच आपण मस्तपैकी किमा बनवू. मग छोटा तिकडनं पाहत होता, मला बोलतो काय एड्यावानी तुम्ही करायला लागले पप्पा. त्याला बोललो, तू गप बस आणि शांत बघत राहा, तुला खायचंय ना, काहीतरी चांगलंच करून देईल तुला. मग काय गॅस पेटवलं, कढाई ठेवली आणि कढाईमध्ये मस्तपैकी जर तेल टाकलं गड्यावर. तेल टाकलं तर तेल पण वरडू लागलं, बाबा कशाला आम्हाला पालता घालायला लागलास तेलावर. तेल मग टाकलं. त्याच्यानंतर कांद्याची पाळी आली. कांदा बोलायला लागला, कशाला सोलायला लागलास बाबा आम्हाला, राहू दे की कपडे अंगावर. मी बोललो, गड्या तुझी मला लई गरज आहे, तुला सोलावंच लागेल. मग काय घेतला कांद्या, सोललं व्यवस्थित पटापटा आणि जे कापायला लागलो याला एकदम आपले 150-200च्या स्पीडने पटापटा 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 मस्तपैकी कांदे एकदम कापून घेतले व्यवस्थित. त्याच्यानंतर मग विचार केलं, कांदा तर टाका लागलो, ह्याच्यानंतर अजून करायचं काय. मग जाऊ दे बोललो, तेलात असे तुरतुरीतपणे सोडून टाकले कांदे. त्याला मस्तपैकी असं फ्राय वगैरे करत आलो. मग मला आठवलं याच्यामध्ये लसूण आणि अद्रकची पेस्ट पण आपल्याला लागेल. मग तिकडनं धावपळ करून काय ना काय कुटाने करून मग आलो की लसूण आणि अद्रकचा पेस्ट. हे लोक पण वरडायला लागले, अरे बाबा कुठं त्याला टाका लागलास आम्हाला, नको राहू दे आम्ही असं बरं आहे. तरी पण त्यांना काय ऐकलं नाही. मी जोराने आपटून त्यांना हाणलं तेलामध्ये. मग काय मिसळून टाकलं कांद्यामध्ये. मग चांगल्यापैकी त्यांना पण फ्राय केलं. मग परत आठवलं आपली लाल परी कुठे. मग आणलं लाल परीला. लाल परी बोलायला लागलं, का माझ्या पाठी लागलेला आहे, मी अगोदरच एकदम जास्त महाग झालेली. तरी मी ऐकना, पटापटा हिला पण हाणलं, कापलं एकदम जोराने. कापून 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 विचार केला की एका लाल परीची किंमत आज एवढी वाढली, ह्या सोन्याची पण किमती नाही. तरी पण काय ऐकाना गडी, त्याला पण टाकलं तेलामध्ये. असं बोललो, तू पण आता फ्राय होऊन जा सर्वांसोबत, तुझे सगळे मंडळी इथंच आहेत. मग त्याच्यानंतर परत आठवण आला, काहीतरी परत विसरायला लागलो. मग माझ्या लक्षात आला, ह्याच्यामध्ये आपले खडे मसाले टाकायचे आहेत. खडे मसाले कुठले, थोडीशी जिरे पूड, धणे पूड, गरम मसाला, हळद पूड आणि स्वादानुसार मीठ वगैरे, अजून थोडेसे जिरे. त्याच्यानंतर एक पोटेचा मसाला होता, तो पण मला बघत होता यामध्ये त्याला टाकणार आहे. याला पण टाकून दिलो थोडस. मग याला झणझणीतपणे येण्यासाठी घेतलं की मसाला ते पण. आणि हिरवीगार शेतातली हिरवीगार कोथिंबीर मला बोलायला लागली आवर्जून, या की गड्या मला पण घेऊन जावा. मग काय त्याला पण उचललो, टाकलो तेलामध्ये आणि मस्तपैकी सगळ्यांची फॅमिली एकत्रच करून टाकलं राव. त्याच्यानंतर विचार करायला लागलो, यार सुक्क सुक्क झालं तर थोडंसं पाणी टाकून याला फिरवल्यानंतर परत विचार केलो, हे जरा जास्त सुकलेलं आहे, मग याला अजून थोडं पाणी टाकूया. अजून थोडं पाणी टाकलं याच्यामध्ये, अजून थोडं पाणी टाकून मस्तपैकी याला झणझणीतपणा जरा कलर यावं म्हणून फ्राय केलं, मिक्स केलं, सगळं काय गोंधळ घालायचं घातलं. मग अशा प्रकारे याचा कलर निघाला मंडळी. मग काय तर आला आपला अंड्याची किमा ह्याच्यात टाकण्याची पाळी. मस्त मिक्स करून घेतलो. मग मला परत वाटायला लागला हे सुकणार आहे आता, मग काय मजा येणार नाही, थोडा तरी रस्सा पाहिजे की. परत टाकलो पाणी, परत आपलं चालू झाला फिरवायचं. असंच फिरवत फिरवत याला विचार केलो, हे असे का शिजणार नाही आणि काय याला चव येणार नाही. वरती आपलं तेल तरंगलं पाहिजे थोडंफार मंडळी, मसाला दिसला पाहिजे. म्हणून मी माझ्या डोक्यात एक विचार आणला, याला 5-10 मिनिटं असंच आपण आता याला शिजवूया आणि त्याच्यानंतर कोथिंबीर, अद्रक, लसूण किंवा मिरची हिरवी जरा टाकूया. ते लोक पण आतुरतेने वाट बघत होते. मग काय टाकलो यांना पण आणि लावलं याच्यावरती झाकण 5-10 मिनिटासाठी. झालं की 5 मिनिटात आपला अंडा किमा मसाला बघा. या गड्यावर तुम्ही पण पावासोबत खा, मस्त चमचमीत एकदम झटपट बनणारा आणि लगेच बनणारा. आणि असंच आपल्या चॅनल वरती राहा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.